नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण संपर्कामुळे, संसर्गामुळे, संक्रमणामुळे होणारे रोग पाहिले. तर त्या लक्षात ठेवताना काय काय करायचं तुम्हाला, त्या रोगाची संबंधित जीवाणू, विषाणू जे काय असेल ते लक्षात ठेवायचं. त्याचे लक्षणं लक्षात ठेवायची आहेत. नंतर त्याचा उपचार काय केले जातात तेही लक्षात ठेवायचं आहे. असं लिहिलं तुम्ही की तुम्हाला तेवढे मार्क मिळणार आहेत आणि तुम्हाला आपल्या आरोग्याची कशी काळजी घेता येईल हे पण तुमच्या लक्षात येणार आहे. मग काल आपण बरेचसे रोग, त्याची लक्षणं पाहिली होती. आज आपण सध्याच्या काळात किंवा सध्या स्थितीत असणारे काही महत्त्वाचे रोग पाहणार आहोत. आपण अशात बऱ्याच वेळा ऐकतो डेंग्यू, स्वाईन फ्लू, आता सध्या आपण कोरोना खूप ऐकतोय समोर. मग काही प्रश्न विचारलेले आहेत तुम्हाला. शाळेमध्ये स्वच्छ हात उपक्रम का राबवला जातो? आपल्या शाळेत तुम्हाला पण बऱ्याच वेळा दाखवलं असेल की हात कसे धुवायचे. सध्या टीव्हीवर पण बऱ्याच वेळा दाखवत आहेत. कारण आपल्या हातामध्ये आपण खेळतो, कुठेही निरनिराळ्या ठिकाणी हात लावतो बाहेर गेल्यानंतर. मग तिथे असणारे जीवाणू, विषाणू आपल्या हातामध्ये असतात, नखांमध्ये असतात. त्यामुळे हात आपण स्वच्छ धुतले पाहिजेत आणि म्हणून शाळेमध्ये स्वच्छ हात उपक्रम राबवला जातो. दुसरं आहे, पावसाळ्यात पाणी उकळून का प्यावे? आपल्याला माहिती आहे, काल आपण बघितलं होतं की जास्तीत जास्त आजार हे दूषित पाण्यामुळे, दूषित अन्नामुळे, दूषित हवेमुळे होतात. मग पावसाळ्यात दूषित पाणी असण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे पाणी उकळून प्यायचं. कारण पाणी उकळलं की त्याचं साधारणपणे 100 अंश सेल्सिअस तापमान होतं आणि त्या तापमानाला हे रोगजंतू काय होतात, मरतात. म्हणून नेहमी उकळून पाणी प्यावे, कारण आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी. नंतर वैयक्तिक स्वच्छता कशी पाळता येते? हे आपल्याला लहानपणापासून घरात सुद्धा सांगितलं जातं की रोज स्वच्छ आंघोळ करावी, शरीराचे वेगवेगळे भाग स्वच्छ धुवावे, केस स्वच्छ ठेवावे, केस कमी असावेत, कमी कापलेले असावेत आणि हे सगळं, नखांची स्वच्छता ठेवावी, कानाची, नाकाची, डोळ्यांची ही सगळी स्वच्छता ठेवावी की हे आपल्या आरोग्यासाठी, आपलं आरोग्य उत्तम राहण्यासाठी आवश्यक आहे. आता पुढचा आजार आपण बघणार आहोत, डेंग्यू. मग एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की डेंग्यू आणि हिवताप हे दोन जे आजार आहेत ते डासांमार्फत पसरतात. एडिस इजिप्ती ही डासाची मादी आणि इथे एनोफिलिस डासाच्या मादीमुळे हा आजार पसरतो. पण हे दोन जे डास आहेत ते साचलेल्या पाण्यात पण स्वच्छ पाण्यामध्ये वाढतात किंवा तिथे अंडी घालतात आणि या डासामुळे हा रोग प्रसार होतो. मग त्यामध्ये असणाऱ्या, मग हे डास आपले निरोगी माणसाला चावले, रोगी माणसाला चावले, त्यातला विषाणू आपल्याकडे निरोगी माणसाला पुन्हा चावले तर आपल्याकडे अशा प्रकारे हा रोग प्रसार होतो. विषाणू कोणता आहे? डेंग-1-2 विषाणू आणि त्याचा प्रकार आहे फ्लेवी व्हायरस. या विषाणूमुळे हा रोग पसरतो. त्याची लक्षणे कोणकोणती आहेत? तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, खूप ताप येतो, खूप डोकं दुखतं आणि उलट्या होतात. नंतर विशेषतः ह्या आजारामध्ये डोळ्याच्या खोबणीत खूप दुखतं, म्हणजे हा भाग डोळ्यांचा पूर्ण तो खूप दुखतो. हे एक याचं महत्वाचं लक्षण आहे. तिसरं आहे रक्तातील रक्तबिंबिका. आपण बऱ्याच वेळा ऐकता, तुम्ही डॉक्टरकडे कोणी तुमचं आजूबाजूचं वगैरे ऍडमिट असेल तर प्लेटलेट्स कमी झाल्यात, त्याला रक्तबिंबिका म्हणतात मराठीमध्ये, आणि या प्लेटलेट्स कमी होतात. हे एक या आजाराचं मुख्य लक्षण आहे. हळूहळू प्लेटलेट्स कमी व्हायला लागतात आणि त्यामुळं अंतर्गत रक्तस्राव सुरू होतो. ही या आजाराची लक्षण आहेत. आता मी तुम्हाला सांगितलं हिवताप पण डासामुळे होतो, डेंग्यू पण डासामुळे होतो. त्याचं नाव आहे, लक्षात ठेवायची नाव, एडिस इजिप्ती आणि एनोफिलिस डासाची मादी. या डासामुळे हे रोग होतात. त्याला हे आपल्याला विचारतात रिकाम्या जागांमध्ये. हे डास स्वच्छ पाण्यामध्ये अंडी घालतात. मग दुसरा आहे हत्ती रोग. हत्ती रोग आपल्याला माहिती आहे, तुम्ही ऐकला असेल, पाहिला असेल की या रोगामध्ये साधारणपणे आपला पाय हत्तीच्या पायासारखा एवढा जाड होतो आणि नीट चालता येत नाही. तो पण डासांमुळेच होतो. क्युलेक्स नावाच्या डासाच्या मादीमुळे होतो. पण हे डास कुठे वाढतात? दूषित पाण्यात किंवा प्रदूषित पाण्यामध्ये, गटारांमध्ये हे डास वाढतात आणि ते आपल्याला चावले तर आपल्याला हत्ती रोग होतो. तुमच्या पुस्तकामध्ये डेंग्यू कारणे व प्रतिबंधात्मक उपाय ह्याचं चित्र दिलेले आणि रिकामे बॉक्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती भरायची आहे. तर
हे डास कुठे असतात, कुठे वाढतात आपल्याला माहिती आहे, साचलेल्या पाण्यामध्ये वाढतात. मग पुढे ट्यूब टायर पडलेले असतात, नंतर कूलरमध्ये आपण पाणी टाकतो, माठ वगैरे रांजण भरून ठेवलेले असतात, अशा ठिकाणी हे डास वाढतात. आपण वर टाक्या भरून ठेवलेले असतात पाणी साठवण्यासाठी, त्या ठिकाणी म्हणजे स्वच्छ पाण्यामध्ये हे डास वाढतात. म्हणून मध्ये बऱ्याच वेळा आपल्याला सांगायचे बघा पेपर्स मधनं, टीव्ही मधनं, की एक दिवस ड्राय डे पाळायचा, म्हणजे कोरडा दिवस. ही सगळी भांडी स्वच्छ धुवून पालथी घालून ठेवायची, पाणी भरायचं नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे हे डासांची अंडी मरतात किंवा त्या आळ्या मरतात. तर जिथे जिथे साचलेलं पाणी दिसेल तिथे हे डास वाढतात. ते चित्रामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. या ठिकाणी पाण्याची टाकी दाखवली आहे, इथं माठ दाखवलेला आहे, इथे कूलर दाखवलेला आहे, आणि इथे छोटं मूल दाखवलेलं आहे. नंतर इथे मासे दाखवलेले आहेत, नंतर फवारणी करणारा माणूस दाखवलेला आहे, इथे डासाची अगरबत्ती दाखवलेली आहे. मग काय विचार म्हटलंय आपल्याला त्याच्यामध्ये, कारणे. इकडच्या बाजूला सगळी कारणे आहेत, कशा कशामुळे होतो कोणता डेंग्यू आजार, आणि त्याचे प्रतिबंधात्मक उपाय या बाजूला दाखवलेले आहेत. मग जिथे जिथे साचलेलं पाणी आहे तिथे डासांच्या माद्या अंडी घालतात, त्याच्या आळ्या तयार होतात. जिथे मग आता माठ आहे, पाण्याची टाकी आहे, कूलर आहे, आणि त्या डासांची वाढ होते, प्रजोत्पादन होतं, आणि हे रोग प्रसारास कारणीभूत ठरतात. मग विशेषतः लहान मुलांना ह्याचा संसर्ग लवकर होतो. बऱ्याच वेळा आपण असंही ऐकतो की अशा पाण्यामध्ये काय सोडायचे, छोटे छोटे गप्पी मासे सोडायचे. गप्पी मासे सोडल्यामुळं हे गप्पी मासे ह्या आळ्यांना, डासांच्या आळ्यांना खातात, आणि त्यामुळं रोग प्रसार थांबवला जातो. मग आपल्या आजूबाजूला बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसतं की म्युन्सिपाल्टी, ग्रामपंचायत, खेडेगावामध्ये ग्रामपंचायत, शहरांमध्ये म्युन्सिपाल्टी, महानगरपालिका, या सगळ्यांमार्फत हे फवारणी केली जाते. तो माणूस आपल्याला माहिती, तुम्ही पाहिले असेल कसं तिथं धूर 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 झालेला असतो. तो कीटकनाशकाची फवारणी करत असतो की ज्यामुळे डास मरतील. आणि आपल्या घरामध्ये आपण काय काय काळजी घेतली पाहिजे, आपण डासांची अगरबत्ती लावतो, गुड नाईट लावतो, नंतर मच्छरदाण्या वापरतो. असं केलं तर आपल्याला ह्या डासांच्यामुळे आजार होणार नाहीत. मग ही झाली कारणे, हे झाले त्याचे प्रतिबंधात्मक उपाय. पुढचा आजार आहे स्वाईन फ्लू. त्याच्या संसर्गाची कारणे पण मुख्यतः ना, जेव्हा आपल्याकडे हा आला 2009 मध्ये आला, तो मेक्सिको या देशातून आला, आणि या रोगाचा प्रसार डुकरामार्फत माणसांकडे आलेला आहे, किंवा डुक्कर व माणूस यांच्याद्वारे हा आजार होतो. जे लोक जास्त डुकरांच्या संपर्कात असतात त्यांना हा आजार होतो. मग कशा कशामधनं पसरतो रोगाचा, घाम, नाकातील घशातील स्राव आणि थुंकीतून या रोगाचा रोग प्रसार होतो. लक्षणे कोणती कोणती आहेत, धाप लागणे, म्हणजे श्वास घ्यायला आपल्याला त्रास नाही, आपण खूप पळालो कशी आपल्याला धाप लागते, तसं ह्या विषाणूचा आपल्याला प्रादुर्भाव झाला असता आपल्याला धाप लागते, श्वास घ्यायला त्रास होतो किंवा अडथळा निर्माण होतो, किंवा जो आपण नेहमी नॉर्मल म्हणतो त्याला सुरळीत श्वास घेतो तो आपण घेऊ शकत नाही, हे याचं मुख्य लक्षण आहे. नंतर घसा खवखवणे, घशामध्ये खोकल्यासारखं किंवा खवखवण्यासारखं होतं, आणि शरीर दुखतं आपलं, म्हणजे अंगदुखी ज्याला आपण म्हणतो, ही त्याची लक्षण आहे. मग आता ह्या रोगाचं निदान कसं केलं जातं, की आपण काय करतो, डॉक्टरकडे तपासायला जातो, मग आपण रोग कोणता झालाय डॉक्टर सांगतात, त्याला निदान म्हणतात. मग चाचण्या केल्या जातात, त्यासाठी आपल्याला लॅबोरेटरीमध्ये जाऊन चाचण्या करायला सांगतात डॉक्टर्स. रुग्णाच्या घशातील द्रवाचा नमुना प्रयोगशाळेत पाठवतात, आणि मग प्रयोगशाळेतून आपल्याला रिपोर्ट्स मिळतात, आपल्याला माहिती आहे. मग त्याच्यावरून डॉक्टर सांगतात, रोग निदान करतात ज्याला आपण म्हणतो. मग ह्या स्वाईन फ्लूच्या निदानासाठी आपल्या देशामध्ये पुणे आणि दिल्लीमध्ये ज्या संस्था आहेत ते संशोधन आणि ह्या तपासण्या, हे दोन्ही कामं या संस्थांमध्ये केली जातात. राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे, NIV म्हणतात त्याला, हे तुम्ही लक्षात ठेवायचं, त्याचे लॉंग फॉर्म परीक्षेमध्ये विचारतात. NIV, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी किंवा व्हायरॉलॉजी, ही पुण्याला आहे, आणि राष्ट्रीय संचारी रोग संस्था दिल्ली, NICD, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस, ही दिल्ली येथे संस्था आहे. आणि ह्या दोन संस्था हे नमुने तपासणे, म्हणजे त्या रोगांच्या चाचण्या घेणे आणि त्यामध्ये संशोधन, हे दोन्ही कामं ह्या दोन संस्थांमध्ये चालतात. मग मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला की मेक्सिको मधनं हा
मेक्सिको देशातनं आपल्याकडे हा आजार आला 2009 मध्ये. या आजाराची प्रथम बाधा झाली आणि त्याचा व्हायरस किंवा विषाणू जो आहे इन्फ्लुएन्झा A H1N1 या विषाणूमुळे हा रोग होतो आणि विशेषतः डुकरांकडनं माणसाकडे याचा प्रादुर्भाव होतो. पुढचा आजार आहे एड्स. हे नाव त्या इंग्रजी नावाच्या पहिल्या अक्षरावरून आद्याक्षरावरून आलेलं आहे. ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम. लक्षात ठेवायचे नीट, आपल्याला परीक्षेत विचारलं जातं. ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम, त्यालाच एड्स म्हणतात. हा आजार आहे आणि कशामुळे होतो? तो पण विषाणूमुळे होतो. कोणता विषाणू आहे? HIV. त्या विषाणूचं नाव आहे HIV, ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम. इम्युनोडेफिशियन्सी म्हणजे तुम्हाला माहिती आहे का की आपल्या शरीरामध्ये आजाराचं नाव आहे एड्स, ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम, आणि विषाणूचं नाव आहे HIV, ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस. तो विषाणू आहे. मग इम्युनोडेफिशियन्सी म्हणजे आपल्या शरीरात असणारी नैसर्गिक रोगप्रतिकार क्षमता, त्याच्यामध्ये कमतरता झाली किंवा त्याच्यात दुर्बलता आली, त्याला डेफिशियन्सी म्हणतात. की इम्युनोडेफिशियन्सी, आपली जी नैसर्गिक प्रतिकार क्षमता आहे ती हळूहळू वीक व्हायला लागते किंवा दुर्बल व्हायला लागते, त्याला डेफिशियन्सी, इम्युनोडेफिशियन्सी असे म्हणतात. मग या विषाणूमुळे हा रोग मानवाला होतो. मग या रोग आतापर्यंत ज्या रोगाची आपण लक्षणं बघितली ती सर्वांसाठी लक्षणं सारखी होती, पण या रोगामध्ये तसं नाही. व्यक्तिसापेक्ष ज्याला म्हटलेलं आहे. प्रत्येक पेशंटमध्ये वेगवेगळी लक्षणं आपल्याला दिसून येतात, पण त्या रोगाची चाचणी केल्याशिवाय तो रोग आहे का नाही आपल्याला नक्की सांगता येत नाही. ती एलिसा नावाची चाचणी, रक्ताची चाचणी करतात. ती जर पॉझिटिव्ह आली तर आपल्याला एड्स झालेला आहे त्या व्यक्तीला म्हणजे, आणि ती जर निगेटिव्ह आली तर एड्स झालेला नाही. पण ही चाचणी केल्याशिवाय रोगाचं निदान होणं शक्य नाही किंवा होणार नाही आणि होत पण नाही. सर यामध्ये माणसाची कोणत्याही, जर आपल्या हा शरीरात विषाणूंनी प्रवेश केला तर कोणत्याही व्यक्तीची रोगप्रतिकार क्षमता हळूहळू कमी व्हायला लागते किंवा दुर्बल व्हायला लागते. आणि ही रोगप्रतिकार क्षमता दुर्बल व्हायला लागली की वेगवेगळे मग कोणतेही आजार आपल्याला होऊ शकतात आणि पटकन, म्हणजे कुठल्याही आजाराला, साधी सर्दी खोकला ताप असला तरी आपण पटकन त्याला बळी पडतो आणि खूप खूप दिवस हा आजार चालतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळी लक्षणं आपल्याला दिसायला लागतात. पण मेन कशामुळे होतं की आपल्या प्रतिकार क्षमतेमध्ये काय होते, कमतरता निर्माण होते किंवा ती दुर्बल व्हायला लागते आणि आपल्याला वेगवेगळ्या रोगांची लक्षणं दिसायला लागतात. आणि त्यामुळे मग आता हा रोग झाल्यानंतर हा एका व्यक्तीकडनं दुसऱ्या व्यक्तीला त्याच्यावर बसल्याने, त्याच्याबरोबर जेवल्याने हा रोग होत नाही. तर या रोगाच्या व्यक्तींसाठी आपण नॉर्मल, आपला व्यवहार हा सर्वसाधारणपणे नॉर्मल असला पाहिजे. पुढचा आजार आपण बघूया, प्राण्यांमधनं होणारा आजार, रेबीज. प्राण्यांमार्फत होणारा रोग प्रसार. मग कोणकोणत्या प्राण्यांमार्फत? विशेषतः आपण घरात पाळीव प्राणी असतात, आपली बऱ्याच जणांना आवड असते कुत्रा मांजर पाळण्याची. मग ह्या प्राण्यांना तो आजार झाला तर त्यांच्यापासून ते प्राणी आपल्याला चावले तर आपल्याला तो आजार, किंवा माणसाला चावले तर माणसाला तो आजार होऊ शकतो. मग कोणते प्राणी? कुत्रा, मांजर, ससा आणि माकड, ह्या प्राण्यांपासनं हा रोग प्रसार होतो. याच्यामध्ये काही प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत. उंदीर घुशींचा नायनाट करण्यासाठी तुमच्या घरी कोणते उपाय योजतात? आपल्याला माहिती आहे आपण उंदीर येऊ नये म्हणून खूप प्रयत्नशील असतो. झाले तर आपण पिंजरे लावतो, गोळ्या टाकतो. नंतर आजकाल नवीन निघालेले आहेत असे चिकट, असे काहीतरी चिकट द्राव असलेले पॅड्स मिळतात आणि ते जिथून उंदीर ये जा करतात तिथं आपण ठेवून दिलं की त्याला बरोबर ते चिकटतात आणि मग त्याकडे फेकून द्यायचे. असं पण उपचार केले जातात ते उंदीर काढून टाकण्यासाठी. दुसरा प्रश्न विचारलाय, पाळीव कुत्रे, मांजरे, पक्षी यांच्या आरोग्याबद्दल काळजी का घ्यावी लागते? कारण जे कोणी कुत्रे पाळतात, मांजरे पाळतात त्यांना त्यांच्या व्हेटरनरी डॉक्टर, प्राण्यांच्या डॉक्टरकडे नेऊन त्याचं लसीकरण केलं जातं. कारण त्यांना कुठला आजार झाला आणि ते प्राणी आपल्याला चावले तर आपल्यालाही आजार होऊ शकतो. म्हणून कोणतेही प्राणी पाळले तरी आपल्याला त्यांची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. शेतकरी त्यांच्या गाई, म्हशी, बैलांची पण खूप काळजी घेतात, त्यांना रोग होऊ नये म्हणून त्यांना
जगतात. मग तसं कुत्रे मांजरे वगैरे पाळल्यावर सुद्धा आपल्याला त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं असतं. नंतर कबुतरे, भटके प्राणी यांचा व मानवी आरोग्याचा काही संबंध आहे का? तर भटके प्राणी म्हणजे कुत्रे, ते तर आपल्याला माहित पण नसतं की त्यांना व्हॅक्सिन किंवा लसीकरण केलेलं आहे का नाही. म्हणजे कोणताही कुत्रा चावला तर आपण ताबडतोब लसीकरण करून घेतलं. मग जो घरातला असेल, पाळीव असेल किंवा बाहेरचा भटकणारा किंवा रस्त्यावरचे कुत्रे असतील तर आपण ताबडतोब लस घेतली पाहिजे, खूप काळजी घेतली पाहिजे. उंदीर, घुशी, झुरळे यांचा मानवाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो? की हे सगळे रोग प्रसाराचेच माध्यम आहे किंवा प्राण्यांमार्फत रोग प्रसार होतो आणि रोग प्रसार होतो म्हणजेच आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. मग आता आपल्याला मुख्य कोणता रोग बघायचा आहे? रेबीज. हा विषाणूमुळे होणारा रोग आहे, विषाणूजन्य ज्याला आपण म्हणतो. जीवाणूमुळे झाला तर जीवाणूजन्य, हा विषाणूमुळे होणारा रोग आहे आणि विशेषतः पाळीव प्राण्यांमार्फत होणारा हा रोग आहे. आणि मग त्याचे मांजर, माकड, हे सगळं सांगितलं मी तुम्हाला. मांजर, माकड, कुत्रा, ससा यांच्या मार्फत हा रोग होतो माणसांना. हे प्राणी चावले तर मानवामध्ये या रोगाचा प्रसार होतो. मग हे विषाणू काय करतात? या रोगाचे विषाणू कुत्रा चावला वगैरे तर आपल्या शरीरामध्ये रक्तामार्फत आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिन्यांचं जाळं असतं, ते मेंदूपर्यंत असतं किंवा मेंदूपासून पायांपर्यंत असतं. मग हे रक्तामार्फत किंवा ह्या मज्जा तंतू वाटे काय होतं? मेंदूपर्यंत पोचतात आणि मग आपल्या शारीरिक हालचाली नको त्या वाढतात. अतिशयोक्ती ज्याला आपण म्हणतो, अनावश्यक हालचाली माणूस करू लागतो, ज्याला हा विषाणू त्याच्या शरीरात गेलेला आहे. ते लक्षण आहे त्याचं. मग आणि हा आपण जर काळजी घेतली नाही तर प्राणघातक रोग आहे, म्हणजे माणूस त्यामध्ये मरू सुद्धा शकतो. लक्षणे कोणती कोणती आहेत? जलद्वेष, म्हणजे या व्यक्तीला पाण्याची भीती वाटते. पाणी घशामध्ये खूप त्रास होतो, गिळताच येत नाही पाणी. तेव्हा पाणी जवळ दिसलं तरी त्या माणसाला नको वाटतं, पाण्याची भीतीच त्याच्या मनात निर्माण होते. नंतर काय होतं? अति हालचाली करायला लागतो, ते नको त्या हालचाली, अतिशय हालचाली ज्या आपण हायपर ऍक्टिव्हिटी ज्याला आपण म्हणतो, त्याला अतिशयोक्ती करत वागणे हे एक त्याचं महत्वाचं लक्षण आहे. आणि यामध्ये ताप 2 ते 12 आठवडे, म्हणजे 12 आठवडे म्हणजे बघा किती होतात, जवळजवळ 2 महिने हा ताप आपल्या शरीरामध्ये राहतो. म्हणून कोणताही प्राणी आपल्याला चावला, कुत्रा, मांजर, ससा हे सगळे त्यापैकी, तर ताबडतोब पहिली गोष्ट आपण काय करायची? ती जखम धुवायची आणि स्वच्छ धुवायची आणि डॉक्टरचा सल्ला घेऊन डॉक्टरने जे काही लसीकरण केलं किंवा जी काही औषधं सांगितली ती आपण घेतली पाहिजेत, तरच आपण ह्या रोगापासून वाचू शकतो. कारण कुत्रा चावल्यानंतर 90 ते 175 दिवसात लक्षणे दिसू लागतात. लक्षणे दिसण्याआधीच आपण काय, आपल्याला वाटलं कुत्रा चावला जाऊ दे काही नाही झालं आपल्याला, असं होत नाही. 90 दिवसानंतर सुद्धा त्याची लक्षणे आपल्याला दिसू लागतात. आणि त्यामुळे हे चावला प्राणी कोणताही तर आपण ताबडतोब ती लस घेणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे प्रतिबंध काय आहे? रोग होण्यापूर्वीच, कारण रोगाची लक्षणे मी सांगितलं तुम्हाला 90 ते 175 दिवसात ती लक्षणे दिसतात. म्हणून रोग होण्यापूर्वीच त्याची लस घेणे, ताबडतोब जाऊन डॉक्टरकडे लसीकरण करून घेणे हाच त्याच्यावरचा महत्वाचा उपचार आहे. आता इथपर्यंत जे आजार पाहिले आपण, लक्षणे पाहिली, ही सगळी नीट लक्षात ठेवायची आहेत. जे जे लिहून दिले ते लिहून घ्यायचं आहे आपल्या वहीमध्ये. आतापर्यंत आपण जी पाहिली ती संसर्गजन्य रोग पाहिले. उद्यापासून आपण असंसर्गजन्य रोग आणि त्यांची लक्षणे बघणार आहोत.